यवतमाल जिले के घाटंजी में आरटी के तहत 25% प्रवेश प्रक्रिया में लागू कड़ी शर्तों के विरोध में वंचित बहुजन आघाड़ी ने अनोखा आंदोलन किया। प्रदर्शनकारियों ने स्कूल के पास डेरा डालकर प्रतीकात्मक मुकाम पोस्ट स्कूल आंदोलन किया। आंदोलनकारियों का कहना है कि प्रवेश के लिए तय 1 किलोमीटर हवाई दूरी तक शर्त अत्यंत कठोर है। उन्होंने मांग की है कि इस सीमा को बढ़ाकर कम से कम 5 किलोमीटर किया जाए और विशेष मामलों में 10 किलोमीटर तक दूरी दी जाए। आहे की गेल्या 13 फेब्रुवारीला 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी आर काढला आणि त्यांनी सांगितलं की विना अनुदानित ज्या शाळा आहेत, ज्या शाळेला शासनाचं अनुदान नसते, अशा शाळांमध्ये आपल्या भागातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास दुर्बल असलेल्या वंचित घटकातील जे युवक आपले हे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना त्या संस्थेमध्ये 25% कोटा हा शासनाकडून दिला जातो। आज या ठिकाणी ही जी संस्था आहे, या संस्थेच्या बाजूला हे आंदोलन उभारण्याचं एकच कारण आहे की शासनाने सांगितलं की 1 किलोमीटरच्या आत विद्यार्थ्याचं घर असलं पाहिजे। हे एक मुख्य अट त्या ठिकाणी टाकलेली आहे। परंतु मला सांगा, या शाळेच्या आजूबाजूला 1 किलोमीटरवरती एकही घर आज वास्तव्यास नाही आहे आणि म्हणून याचा विरोध करण्यासाठी या पालक वर्गांना घेऊन आम्ही या ठिकाणी छोटीशी जी झोपडी उभारली आहे। म्हणजे आम्हाला सांगायचं एवढंच आहे की जर शाळेमध्ये आरटीईच्या माध्यमातून जर आम्हाला आमच्या या गरीब विद्यार्थ्याला जर इथे प्रवेश मिळवायचा असेल तर मग आम्ही काय शाळेच्या बाजूला घरं बांधावीत का? हा खऱ्या अर्थाने या शासनाला आमचा प्रश्न आहे। म्हणजे शाळेच्या बाजूला जर घर बांधलं तर आरटीईच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्याला या शाळेमध्ये प्रवेश मिळेल, अशा पद्धतीची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आपल्या या तालुक्यामध्ये जवळपास 7 शाळा आहेत, जवळपास 67 विद्यार्थी या आरटीई मार्फत घेणार आहे। परंतु मला असं या जाचकटीच्या माध्यमातून कळते आहे की अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी या आरटीईच्या जी काही शासनाची सोय आहे, सुविधा आहे, त्याच्यापासून 100% वंचित राहणार आहे आणि ह्या सर्व ज्या जागा आहेत त्या इतर विद्यार्थ्यांना मिळतील। आणि जो संविधानाने या 6 ते 10 वयोगटातल्या मुलांना आर्टिकल 31 प्रमाणे जो संविधानाने अधिकार दिला आहे की मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे या विद्यार्थ्यांना शासनाने द्यायचं आहे, गव्हर्नमेंटने द्यायचं आहे, त्याला कुठेतरी बाजूला सारून या आताच्या या बीजेपी गव्हर्नमेंटने या संपूर्ण शिक्षणाचा बट्ट्याबोळ लावलेला आहे आणि या अशा जाटगती टाकून इथल्या वंचित घटकातील आर्थिक दुर्बल असणाऱ्या घटकातील विद्यार्थ्यांचं असं नुकसान या शासनाने केलं आहे। आम्ही याचा निषेध करतो। या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या शासनाला आमची विनंती असेल की कुठल्याही परिस्थितीमध्ये या 1 किलोमीटरच्या आतचा जो तुम्ही अट टाकलेली आहे ते किमान 5 ते 10 किलोमीटर पर्यंत, किंवा जे तुम्ही मागच्या वेळेस 3 किलोमीटरची अट टाकली होती ती किमान 3 ते 5 ही अट ही रद्द करून 3 ते 5 किलोमीटरच्या आतमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, अशा पद्धतीची अट नवीन सुधारित दुरुस्त करावी आणि या 10 तारखेपर्यंत जो कालावधी या विद्यार्थ्यांना दिलेला आहे ऑनलाईन करण्याचा, तो कालावधी सुद्धा वाढवण्यात यावा, अशा पद्धतीची मागणी या विद्यार्थी आणि पालकाच्या वतीने वंचित बहुजन आघाडी इथे शासनाच्या स्वाधीन करते आहे। आणि जर हे झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थ्यांसाठी हा शिक्षणाचा जो हक्क आहे, हा लढा आहे, हा महाराष्ट्रभर भेटल्याशिवाय राहणार नाही, एवढीच या ठिकाणी या विद्यार्थ्याच्या माध्यमातून आम्ही शासनाला इथे ग्वाही देतो, इथे इशारा देतो आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या अटी आहेत, ह्या अटी 100% आपण रद्द केल्या पाहिजे, एवढंच या ठिकाणी आपण सांगूया। आणि या आंदोलनामध्ये आपण सर्व लोकांनी सहभाग नोंदवला, त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे सुद्धा इथे आभार व्यक्त